गेल्याच पुण्यातूनच बातमी आहे ती म्हणजे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांच्या कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। आयोगाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या 3 सदस्यीय समितीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिवसभर चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवलेत। शिवाय सीसीटीव्ही फुटेज, पोलीस ठाण्यातील नोंदी, तपासाची कागदपत्र आणि अन्य पुराव्यांचीही पडताळणी केली आहे। येऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी सोयगावामध्ये एसटी महामंडळाच्या आगारात चक्क लोखंडी फलकच अंगावरती कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत घोसला गावचे तसंच सोयगाव तालुक्याचे माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील हे गंभीर जखमी झाले। प्रवाशांच्या सेवेसाठी उभा असलेला आगार आता नागरिकांच्या जीवावर उठलाय का, असा संतप्त सवालच घटनेनंतर उपस्थित होतोय। ही घटना घडली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या 2 महिला या दुर्घटनेतून अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने थोडक्यात बचावल्यात। जर तो लोखंडी फलक त्या महिलांच्या थेट डोक्यावरती कोसळला असता तर तिथेच एखादा भयंकर आणि जीवघेणा अपघात घडला असता।